हाय, मी पूर्वी भावे, घे भरारीमध्ये आपलं स्वागत। एपिसोड सुरू करण्याच्या आधी एक महत्त्वाची बातमी। 1 जून पासून स्टार माझा होतोय एबीपी माझा। चला तर मग या बातमीसह सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला। स्टार माझा आता एबीपी माझा। घराची सजावट करताना आपण घरातलं वातावरण उत्तम राहावं यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतो। घरातलं वातावरण प्रसन्न राहावं यासाठी उत्तम प्रकारे प्रकाश आणि वारा घरातील याची व्यवस्था आपण करतो। त्याचबरोबर छोटे छोटे आर्टिफॅक्ट्स किंवा काही वेगळ्या शोभेच्या वस्तू वापरून सुद्धा घराचं वातावरण प्रसन्न करता येतं। अशीच एक वेगळी वस्तू म्हणजे विंड चाइम्स। चला तर मग वेगवेगळ्या टाईपचे विंड चाइम्स पाहूयात इंटिरियर टिप्सच्या सेगमेंटमध्ये। हाय फ्रेंड्स, मी कविता। आज मी तुम्हाला खूप छान गोष्टीविषयी माहिती देणार आहे। ती सगळ्यांना आवडते, ती म्हणजे विंडचाइम। विंडचाइम जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मिळतात आणि आपण नेहमी जातो तिथे एक टिपिकल प्रकारचे विंडचाइम आपल्याला बघायला मिळतात। मेटलच्या अशा एकसारख्या त्या खालच्या लाईन्स असतात ज्या वाजतात एकमेकांवर, आणि वरचं जे हँगिंग असतं तेही काहीतरी युनिक, म्हणजे त्याच्यावर थोडंसं घरबीर असं काहीतरी केलं म्हणजे ते हटके असं सगळ्यांना वाटतं। पण ज्याला प्रत्येक गोष्ट खूप चॉईसने आणायची असते आणि खूप वेगळी पाहिजे असते आपल्या घरातली, त्याच्यासाठी हे विंडचाइम म्हणजे पर्वणी आहे। तुम्ही बघाल तर हे खूपच वेगळ्या प्रकारचे विंडचाइम त्यांनी तिथे लावलेले, आणि हे जे विंडचाइम इथे स्पेशली तुम्हाला इथे बॉम्बे स्टोअरमध्ये बघायला मिळतील, फोर्टला आहे ते। हे जे विंडचाइम आहेत तुम्ही बघाल तर ह्याचे तुम्हाला ज्या ह्या बेल आहेत ना ह्या दिसतील, तसे लांब जे आपण बघतो ते नसून ह्या बेल्स आहेत इथे, आणि ह्या बेलमधनं हा आवाज येतो, आणि ज्याला आपण मंजूळ किणकिण वगैरे असं म्हणतो ते हे सगळे आवाज आहेत। अगदी शांतपणे ऐकायला लागलो तर हे आवाज खूप छान वाटतात। आणि ह्या बेलचा जो प्रकार आहे हा आपल्याकडे नॉर्थ इंडियामध्ये, स्पेशली नॉर्थ इंडिया न म्हणता आपण जर मनाली वगैरे साईडला तिकडे गेलो तर तिकडे ह्याची खासियत तुम्हाला जास्त बघायला मिळते। नेपाळकडे ह्या अशा बेल्स मिळतातच, आणि ह्या तिथे ह्या ज्या असतात ह्या अशा ज्या असतात ह्या वाजून त्याचा आवाज येत असतो, आणि त्याच्यातनं त्या वेव्स तयार होऊन तो खूप छान आवाज आपल्याला येतो। साधारण जिथे घरात खूप शांतता आणि चैतन्य आणायचं असतं तिथे ह्या बेल्स असतात, आणि ह्याचं जे आहे स्पेशालिटीज हा किणकिण आवाज अशा ह्या खूप जोरात वगैरे अशा वाजत नाही, त्यामुळे वाऱ्याचा जोर पण जास्त लागतो। जिथे खूप मोठ्या खोलीत आपल्या भरपूर वारं येत असतं तिथे ह्या लावल्या तर सतत छोट्या छोट्या आवाजात वाजत राहतात आणि खूप छान वाटतात त्या। त्याच्यातच हे एक वेगळं आणि छान डिझाईन आहे। आपली जी झाडाची ट्रंक असते ती अशी सेंटरमधनं कापून त्याच्यावर हे डिझाईन करून लावलंय मेटलचा, आणि त्याला कलर केलेला आहे। तुम्ही ऐकाल तर हा आवाज खूपच सुंदर आहे आणि छान वाटतोय। साधारण ह्या टाईपच्या ज्या ही मोठी आहे याचा आवाजही त्यामुळे छान येतो। त्याच्यात हा जो आहे हा एक पॅटर्न खूप वेगळा आहे। ही डिझाईन तुम्ही बघाल, एका साईडला सगळे राऊंड घेऊन बेल लावल्यात आणि असं डिझाईन नेलेलं आहे, एकदम सुंदर आहे। तुम्ही कुठेही लावू शकतात घरात, स्पेशली ज्यांच्याकडे टेरेस आहे, बाल्कनी आहे, आणि किंवा जी एक विंडो ज्याच्यातनं खूप वारं येतं तिथे हे अडकवलं तर दिसतानाही छान दिसेल आणि आवाजही खूप छान येईल। तसाच हा एक वेगळा पॅटर्न आहे याच्यामध्ये ते सगळ्या बेल्स ज्या आहेत त्या खाली आहेत, आणि वर हे असं परत बेल्सच डिझाईन आर्टिस्टिक फॉर्मॅटमध्ये त्यांनी घेतलेलं आहे। आणि ह्या सगळ्या फिनिश्ड मात्र अँटिक ह्याच्यात केलेल्या असल्या तरी तुमच्या घराच्या कुठल्याही प्रकारच्या थीमला त्या जातात। याच्यामध्ये हा एक प्रकार घेतलेला आहे, फुलांसारखं डिझाईन करून त्याच्यात या जास्त बेल्स आहेत। आणि तुम्हाला एक असा समज असेल की खूप जास्त बेल म्हणजे खूप आवाज होईल, तर तसं नसतो। ह्याचा आवाजाचं एक लिमिट असतं, ह्या अशा खूप जोरजोरात वाजत नाही सारख्या। मग काही वेळानंतर काही विंडचाइम असतात ना ते असे एकमेकांना आदळून खूप जोरजोरात वाजतात, ते स्वतः खूप हलतात, असं काहीच नव्हता। याचा खूप छान असा आवाज येत राहतो, दिवसभर येत राहतो, हळूहळू येत राहतो। जसं बऱ्याच जणांना आहे ना त्या झरातनं येणारा आवाज असा आवडत असतो, हळूहळू छान येणारा एकसारखा सतत येणारा जो आवाज असतो पाण्याच्या फ्लोचा, तसाच ह्याचा एकसारखा असा छान आवाज येत राहतो जो कानाला खूप छान वाटतो। आता परत तुम्ही विचार करत असाल इतक्या वेळ मी म्हणत होती असे लांब असं आहे तसं आहे, पण मी जे म्हणत होते त्या आवाजाला नव्हते म्हणत, मी ज्याच्या वरचे जे पॅटर्न्स असतात त्याच्याबद्दल बोलत होते। आवाज तर सगळेच विंडचाइम चांगले देतात। ह्याच्यातही तुम्ही बघाल तर हा पॅटर्न जो आहे तो खूपच गोड आहे, वुडनमध्ये केलेला आहे, आणि हे छान एक घुबड आहे जे आर्टिस्टिक फॉर्मॅटमध्ये केल्यामुळे खूपच छान वाटतंय, मस्तच दिसतंय ते।
असे जे काही युनिक डिझाईन्स असतात हे जर तुम्ही घरात लावले तर खूप छान दिसतात. मग ते विंचॅम्प असलं तरीही छान दिसतं. जसं इथे हा बघाल तुम्ही तर छान पोपट आहे खरं, हा पण एकदम आर्टिस्टिक फॉर्मॅट मधला पोपट आहे. चोचीवरनं आणि पायावरनं लक्षात येत आहे. आवाज तर छानच येतोय त्याचा. त्यानंतर इथे मासा आहे, त्यानंतर पेग्विन आहे आणि वुडनचा पेग्विन असल्यामुळे त्यांनी त्याला वूड कलरच ठेवलेला आहे. त्यानंतर हे छोटं टर्टल आहे. हे असे जे आहेत ना हे मुलांच्या खोलीत वगैरे पण खूप छान दिसतात. त्यांना असे आवाजही आवडतात, थोडा मोठा आवाजही त्यांना आवडत असतो. आणि हे जे पॅटर्न्स आहेत हे खूप असे भडक नाही आहेत आणि असे युनिक पॅटर्न तयार केलेले आहेत. मी मगाशी म्हटली जे सिलेक्टेड पीस ज्यांना आवडत असतात घरामध्ये, प्रत्येक गोष्ट जी असते ती आपल्या घरात असली पाहिजे, जी सिलेक्टेड असली पाहिजे, असे ज्यांची चॉईस असते. काही लोक खरंच खूप चुजी असतात. मी मागे म्हटले की छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्या घरातल्या गोष्टींना आपण सिलेक्ट करायला पाहिजे, कारण त्यांना आपण खूप मनापासून घेत असतो. त्यामुळे जिथे आपण गोष्ट मनापासून घेत असतो ना तिथे आपण काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या बाजूला ठेवून ही फक्त आपल्याच घरात असली पाहिजे, ही कोणाकडे दिसता कामा नये. असे युनिक पीस तर आपण अनेक एपिसोड पाहिलेत. विंचॅम्प मधले युनिक पीस तुम्ही आज बघतायत हे. तेव्हा जेव्हा तुम्ही विंचॅम्प देखील घ्यायला जाता तेव्हा असे जर थोडे वेगळ्या स्टोअरमध्ये आला जिथे तुम्हाला ऑथेंटिक आणि छान विंचॅम्प मिळतील. कारण कधी कधी असतं ज्यांची चॉईस खूप वेगळी आहे, ज्यांना खूप युनिक लागतं, ट्रेडिशनल लागतं, मग ते विंचॅम्प तरी का मॉडर्न घ्यायचे असा ज्यांच्यासाठी प्रश्न आहे. त्यांच्यासाठी हे सगळे विंचॅम्प खूपच उपयुक्त आहे. याबरोबरच घे भरारीमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पण ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, 1 जून पासनं स्टार माझा होतोय एबीपी माझा.